महोदय, हिम्मत असेल आम्ही जर दोषी असाल तर आम्हाला फासावर चढवा. तुमच्यात हिम्मत आहे ना? सत्ता तुम्हाला दिली, चौकशी यंत्रणा तुमची आहे, चौकशी यंत्रणा तुमची आहे. एक चार्जशीट मध्ये जर सभापती महोदय एवढा जर दोष आढळला असेल तर फाशी द्या. निष्कारण तुमच्या हातात असताना शिंतोडे फेकायचं काम करू नका, शिंतोडे फेकायचं काम करू नका. बघा बघे म्हणायचे त्याला, गर्दी गंमत. आम्ही ते यात्रेत जायचो आणि ते दाखवायचो आणि ते असं वाजवायचं, गर्दी गंमत. दिल्ली का कुतुब मीनार देखो, हैदराबाद का चार मीनार देखो, बर का, मुंबई का इंडिया गेट फार होते. गब्बर सिंग म्हणतो, क्या सोचा था सरदार शाबाशकी देगा. नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूटला नाही तर कोणाला तरी पाचारण केलं पाहिजे आणि सैराटचे जे नागराज मंजुळे आहेत त्यांना सांगून एक मोठा लट चित्रपट नवीन काढला पाहिजे आणि त्यात सांगितलं पाहिजे बँकिंग कशी करायची नाही तर बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेसारखी करायची नाही. हिम्मत असेल आम्ही जर दोषी असाल तर आम्हाला फासावर चढवा. तुमच्यात हिम्मत आहे ना? सत्ता तुम्हाला दिली, चौकशी यंत्रणा तुमची आहे. सभापती महोदय, 1.5 MSPच्या पैसे देण्याची दानत आतापर्यंत कोणत्याही सरकारने दाखवलेली नाही, ती नरेंद्र मोदी साहेबांनी दाखवलेली. एकच मिनिट. हे बघा, 260च्या प्रस्तावावर आपण भारतीय जनता पार्टीला अर्धा तास दिलेला आहे. आपण प्रवीण दरेकर आणि सुरजित सिंग ठाकूर हे तिघं आपण बोलणार आहोत. त्यामुळे आपण किती बोलायचे ते मग ठीक आहे, आमचं काय म्हणणं नाही, बोला. पण मला कशामुळं, मला न्याय द्या ना सभापती महोदय. बोला ना सभापती महोदय. अहो बोला. मला मी नव्हतो म्हणून मी चौकशी केली. 1.25 तास बोलले, दुसरे 2 तास बोलले, मला का अर्धा तास? हे बघा, मी जे माझ्या समोर ते कागद ठेवलेलं आहे ते बोललोय. मी विरोध तुम्हाला विनम्रपूर्वक चालू करतो. सभापती महोदय, जे कोणी महान व्यक्ती या संचालक मंडळातले होते, सभापती महोदय, त्यांनी, मी नाही, त्याची महती मी गाऊ नये, रिझर्व्ह बँक, शासन, सहकार आयुक्त, उच्च न्यायालय 900 कोटी रुपये थकले म्हणून त्यांनी त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले. माझा काही संबंध नाही. सभापती महोदय, पदावर असणाऱ्या लोकांनी स्वतःचे जय भवानी सहकारी साखर कारखाना 45 कोटी रुपये त्यांच्याकडे कर्ज आहे. माऊली सूतगिरणी नावाची एक सूतगिरणी बीड जिल्ह्यामध्ये, सभापती महोदय, तिचे 2 कोटी रुपये अगोदर माफ केले OTSP मध्ये आणि परत 2 कोटी दिले. जगात असं कुठं असेल का? 2 कोटी रुपये माफ आणि परत 2 कोटी रुपये नवीन कर्ज माफ करून टाकले, वन टाइम सेटलमेंट करून टाकले. त्याच्याकडे आता 2 कोटी रुपये शिल्लक आहेत. शनिदेव पतसंस्था 2 कोटी रुपये, जगदाबा शिक्षण संस्था 3 कोटी रुपये. सभापती महोदय, जिल्हा मध्यवर्ती बँका, तुमची सुद्धा चांगली जिल्हा मध्यवर्ती बँक आहे साताऱ्याची. माझ्या मते महाराष्ट्रामध्ये पुणे 1 नंबर आहे, सातारा सुद्धा अतिशय चांगली बँक आहे, अजिबात तक्रार नसलेली. मराठवाड्यामध्ये लातूर आहे, अतिशय चांगली मध्यवर्ती बँक आहे आणि अहमदनगर सुद्धा चांगली बँक आहे. आता बाकीच्या आम्ही CD रेशो आणि हे मेंटेन करणाऱ्यामध्येच आम्ही आहोत. सभापती महोदय, जय भवानी शिक्षण संस्था 3 कोटी रुपये. त्याच्यानंतर सभापती महोदय, बाबूराव जाधव शिक्षण संस्था, यशोदा जाधव शिक्षण संस्था 70 लाख. प्रमुख कार्य, भेंड पाणी पुरवठा योजना प्लस जय भवानी सहकारी साखर कारखाना 20 कोटी रुपये आता बाकी आहे. सभापती महोदय, जिनिंगला 10 लाख रुपये वाटून टाकले. जवळच्या विक्रीला निघालेली जिनिंग स्वतःच खरेदी केली. सन्माननीय अजितदादांना आणून शिरसदेवी शरीरात चारा छावणी सुद्धा त्याचंही उद्घाटन त्यांनी केलं. दादासाहेब घोडकेंच्या नावावरती ती होती. अध्यक्ष सभापती महोदय, स्वतः ते सन्माननीय चेअरमन तत्कालीन जे होते यांनी जिनिंग विक्रीची जाहिरात कशात दिली सभापती महोदय? इंडियन एक्सप्रेस शेकआउट, बरं का, इंडियन एक्सप्रेस म्हणजे मराठी तर अजिबात नको,
त्याच्यापेक्षा विभागीय नको, डायरेक्ट दिल्लीच्या पेपरला आमच्या जिनिंग विक्रीची हे गेली सभापती महोदय. ते सन्माननीय सदस्य चेअरमन असताना जाहिरात नाही, शासनाची परवानगी नाही, कुठला क्रायटेरिया नाही, 70 ते 80 लोकांची बोगस भरती केली आहे सभापती महोदय. 225 लोक डेली वेजेसवरचे परमनंट केले. त्याच्यामुळे आमच्या जिल्हा बँकेचा वार्षिक पगार 16 कोटी रुपये दर महिन्याला म्हणजे वर्षाला होतो सभापती महोदय. आणि सभापती महोदय ते म्हणले की मी भाजपमध्ये असताना हे केले. मग आता ते भाजपमध्ये असताना रावण होते, NCP मध्ये गेल्यावर राम झाले का काय मला माहिती नाही. असे चंपावती अर्बन बँकेला सभापती महोदय त्यांनी 5 कोटी रुपये, हिना शाहीन बँकेला 5 कोटी रुपये चक्रांकित सभेने दिले सभापती महोदय. साध्या सुद्धा नाही, चक्रांकित सभा. बघा आता हे 400 कोटी रुपये जे आम्हाला कर्जमाफीचे दिले ना पवार साहेबांनी आणि मनमोहन सिंग साहेबांनी, तिचं वाटप कसं चाललंय ते बघा ना. चक्रांकित सभेनी 5-5 कोटी रुपये. हिना शाहीन अर्बन बैंक, हिना मैं हूं खुश रंग हिना, असं काहीतरी राज कपूरचा पिक्चर होता. त्याच्यामध्ये ते होता कोणतरी हिरो, राज कपूर त्यांचाच कपूर घरातलाच होता. आणि ते हिरोईन कोण होती मला काय माहिती नाही बरं का. परंतु अश्विनी भिडे होत्या अगोदरच्या गाण्याला. शेतकरी आणि अश्विनी भिडेचा काय संबंध आहे तेवढं सांगाल का सभापती महोदय? काय बोल सभापती महोदय नाही बरं चाललंय पुढं. हा, चक्रांकित सभेने दिल्या सभापती महोदय. काय संबंध? विषयावरच बोलतो सभापती महोदय. 400 कोटीचा हिशोब सांगतो. हे जे प्रभू रामचंद्र आहेत त्या प्रभू रामचंद्रांना आभूषण आणि काय काय घातलंय सभापती महोदय. 420, 409, 467, 468, 471, 418 and 34 ACB ऍक्ट 13(1), 13(2). सभापती महोदय 2009 साली परत एकदा मी आपल्याला संबंधित विचारतो, आपण काय इंडियन पिनल कोडचं लेक्चर सदनाला देताय का? अहो शेतकऱ्यावर बोला, तुम्ही बोलताय का हे मलाच कळना झालं. सभापती महोदय शेतकऱ्यांची तेवढंच बोला ना. तेच बोलतोय. सुरूच्या उसाला चार्जशीट कशाला वाचताय? सभापती महोदय आपण सुरूच्या उसाला वाटलेलं कर्ज पाहिलं असेल. सुरूच्या नंतर खोडवा म्हणतो आपण, खोडव्याला सुद्धा वाटलेलं असेल. सुरूच्या उसाला वाटला असेल, खोडव्याला वाटला असेल. काही काही जिल्ह्यामध्ये खोडव्याच्या ऐवजी आणतात 3ऱ्या वर्षी जर वाटलं तर. पण आमच्या जिल्ह्यामध्ये सभापती महोदय हे जे तत्कालीन संचालक मंडळ होतो आणि त्याचे जे अभ्यासू नेते होते सन्माननीय चेअरमन यांनी तुटून चाललेल्या उसाला कर्ज वाटलं सभापती महोदय. किती वाटलं? थोडं थिडकं नाही. गेवराई तालुक्यात 120 कोटी, परळी तालुक्यात 120 कोटी, माजलगाव तालुक्यात 120 कोटी. आम्ही भिक्को मात्र आमच्या इकडं काय नाही, आमच्याकडं पाणी नाही, पाऊस नाही, त्याच्यामुळं आष्टी पाटोदा शिरोर इकडं बेडला काय नाही. सभापती महोदय 400 कोटीचे वाटप चाललंय. हे जे कर्ज माफी झाली, केंद्राने पैसे दिले, राज्याने पैसे दिले, त्यांना पैसे दिले आणि त्याच्यामध्ये सभापती महोदय ते